चला मुलांनो, आपण घन, ठोकळा किंवा डायस यावर पण प्रश्न विचारले जातात पहा. तर याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे पहा. अगदी सोपी ट्रिक आहे पहा. आता हे जर उदाहरण पाहिलं आपण तर काय आहे, याच्यामध्ये 5 आपल्याला समान दिसतोय पहा. 5 काय दिसतो? समान. एक बाजू जर समान असेल तर कसं सोडवायचं ते सांगते मी तुम्हाला. तर या ठिकाणी 5 समान दिसतात पहा. मग काय करायचंय, 5 जो समान जो आकडा आहे तिथून घड्याळाच्या दिशेने फिरायचे पहा. 5 पासून निघायचंय 4 पर्यंत, म्हणून 1 आणि 4, नंतर 5 पासून निघाले 6 आणि 3 असं फिरायचं पहा. मग एकाखाली एक अंक मांडून घ्या. 5, 5च्या नंतर 1, 1 नंतर 4. आता त्याच्या पुढे इथं सुद्धा 5, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 3. मग पहा, फार सोपं आहे पहा. 1च्या विरुद्ध काय आलं? 6. 4च्या विरुद्ध काय आला अंक? 3. पण 5च्या विरुद्ध 5 येऊ शकत नाही ना. मग 5च्या विरुद्ध काय येईल पहा. आता 5च्या विरुद्ध काय अंक येणार? 1 येणार नाही, 4 येणार नाही, 6 येणार नाही, 3 येणार नाही. कोणता अंक राहिला यातला? 1 ते 6 मधला कोणता अंक राहिला? इथं 2 राहिलाय पहा. म्हणजे 5च्या विरुद्ध कोणता अंक येईल? 2 हा अंक येईल पहा. 5च्या विरुद्ध कोणता अंक येईल? 2 हा अंक येईल पहा. आहे की नाही सोपं? तुमच्यासाठी एक उदाहरण देते पहा. तर याच्यात तुम्हाला काय करायचंय? 3च्या विरुद्धचा अंक शोधायचा आहे. 3च्या विरुद्धचा अंक शोधायचा आहे पहा. 3च्या विरुद्ध काय येईल ते शोधायचंय पहा. फार सोपं आहे. समान अंकापासून घड्याळाच्या दिशेने जायचंय. ते एकाखाली एक मांडून घ्यायचे, समोरासमोर मांडून घ्यायचे, आणि मग जो समान अंक आहे तो त्याच्या समोर येऊच शकत नाही. मग बाकीचे 4 नंतर एकच अंक इथं मिसिंग आहे पहा. 1, 3, 4, 5, 6, फक्त 2 नाही. म्हणजे 5च्या नंतरचा कोणता अंक येईल? 2 येईल. तसंच गणित आहे, तुम्ही सोडवायचंय आणि कमेंटमध्ये उत्तर मला सांगायचंय. ट्रिक जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक अँड शेअर करा.